तुमची कागदपत्रे जाणून घ्या. नो युअर डॉक्युमेंट्स. ई श्रम कार्ड. फौजिया घरकाम करते, पण या कामात सुरक्षितता नाही आणि नियमित कामाची हमी सुद्धा नाही. भारतातल्या करोडो कामगारांची आणि फौजियाची स्थिती एकसारखीच आहे. असंघटित, एकटे आणि असुरक्षित. पण फौजियाने ठरवलं आहे की भारत सरकारच्या ई श्रम योजनेची सगळी माहिती घ्यायची आणि ई श्रम कार्ड बनवून घ्यायचं. आज आपण आणखी एका दस्तऐवजाची माहिती घेऊ. ई श्रम कार्ड. असंघटित क्षेत्रातील कामगार भारत सरकारद्वारा जारी केलं जाणारं श्रम कार्ड बनवून घेऊ शकतात. फौजियाप्रमाणे घरकाम करणारे, घरातील इतर कामे करणारे, स्वयंरोजगार करणारे, फेरीवाले आणि रस्त्यावरील विक्रेते, शेतमजूर, बांधकाम मजूर, मनरेगा कामगार, मच्छीमार, दूधवाले तसंच आशा आणि अंगणवाडी सेविका असे असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. मात्र त्यासाठी अट अशी की ती व्यक्ती EPFO, ESIC किंवा NPS म्हणजेच सरकारद्वारा निधीप्राप्त संस्थेची सदस्य नसावी आणि आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारी नसावी. कामगाराचं वय 16 ते 59 वर्ष यामध्ये असावं. ई श्रम कार्ड बनवण्याचे काय फायदे आहेत? वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन, मृत्यू विमा, अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य, गृहनिर्माण योजना आणि अनुदान, बाळंतपणाच्या रजेदरम्यान आईला आर्थिक मदत, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, सवलतीच्या दरात कर्ज सुविधा, नोकरीच्या संधी, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. चला तर आता ई श्रम कार्ड कसं बनवायचं ते पाहू. ई श्रम कार्डवर विशिष्ट असा कायमस्वरूपी 12 अंकी UAN नंबर असतो आणि तो संपूर्ण भारतात ग्राह्य धरला जातो. UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर. कार्ड बनवताना लागणारी आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदार कार्ड किंवा रेशन कार्ड यापैकी कोणतंही एक, आधारशी संलग्न असलेला मोबाईल नंबर, बँक खात्याचा नंबर, बँकेचा IFSC कोड म्हणजेच त्या शाखेचा विशिष्ट कोड नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, पत्त्याचा पुरावा, कामाचा पुरावा. यासाठी तुम्ही कामगार विभागाचं ओळखपत्र किंवा नोंदणी प्रमाणपत्र वापरू शकता. सगळी कागदपत्र आणि माहिती हाताशी ठेवा. त्यानंतर https://ishram.gov.in वर लॉग इन करा. आधी नोंदणी करा. तुमचा मोबाईल नंबर लिहा, OTP लिहा, आधार नंबर लिहा, कॅप्चा टाईप करा आणि अर्ज सबमिट करा. ई श्रम कार्ड ऑफलाईन पद्धतीने देखील बनवता येतं. सर्व कागदपत्रांसह जवळच्या जनसेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC किंवा राज्य सेवा केंद्र SSK ला भेट द्या. तिथे अर्ज भरा आणि सर्व कागदपत्र सादर करा. आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबरवर एक OTP पाठवून पडताळणी केली जाईल. ते झाल्यावर अर्ज जमा केल्याची पावती तुम्हाला मिळेल. काही दिवसातच तुम्हाला तुमचं कार्ड मिळेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट: मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला नसेल तर बायोमेट्रिक प्रमाणीकरण पद्धत वापरून ई श्रम कार्डसाठी नोंदणी करता येते. लक्षात ठेवा, ई श्रम कार्ड योजना राज्य सरकारद्वारे चालवली जाते. यामुळे प्रत्येक राज्यागणिक प्रक्रिया पद्धती आणि योजना यामध्ये बदल असू शकतात. त्यामुळे स्वतःच्या राज्याशी संबंधित माहिती मिळवा. ई श्रम कार्डशी संबंधित काही तक्रारी किंवा समस्या असतील तर वेबसाईट www.gms.ishram.gov.in, टोल फ्री नंबर 14434 यावर संपर्क करा. काही राज्यांमध्ये कार्डधारकाला दरमहा ठराविक रक्कम मिळते. ई श्रम कार्ड हे एक वैध ओळखपत्र म्हणून वापरता येतं.
या कार्ड धारकांच्या नावाची नोंद कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या असंघटित कामगार रजिस्टरमध्ये होते. त्यामुळे वर्तमान योजनांसह भविष्यातील योजनांचा लाभ घेणं सुलभ होतं. फौजियाप्रमाणेच तुम्ही सुद्धा ई-श्रम कार्डसाठी पात्र व्यक्ती असाल तर ते कार्ड नक्की बनवून घ्या. तो तुमच्या श्रमांचा हक्क आहे आणि सुरक्षिततेचं एक साधन.